घरी बनवलेलं श्रीखंड ना त्याची चवच वेगळी असते आणि बनवायलाही खरं तूप सोपं आहे। आज मी घरच्या दह्यापासून श्रीखंड बनवते। मी साधारणतः 1.5 लिटर दही घेतलं आहे। आता एका पातेल्यावर गाळणी ठेवायची, त्यावर एक सुती कपडा ठेवायचा, त्यात हळूहळू सगळं दही घालायचं। हे आधी 10 मिनिटं असंच ठेवायचं, म्हणजे थोडं पाणी निघून जाईल। त्यानंतर कपडा नीट बांधून घ्यायचा आणि त्यावर जड वजन ठेवायचे। आता हे साधारणतः 7 ते 8 तास तसंच राहू द्यायचे। सगळं पाणी नीट निघालं की आता मस्त आपला घट्ट चक्का तयार होतो। हा चक्का एका भांड्यात काढायचा आहे। आता त्यात आपल्या आवडीनुसार पिठी साखर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची। साखर पूर्ण मिसळली की हे श्रीखंड एकदा गाळणीतून गाळून घेते, त्यामुळे हे एकदम मऊ, स्मूथ आणि क्रीमी होतं। मी हे श्रीखंड पूर्णपणे गाळून घेतले। गाळल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतले। त्याच्यामध्ये वेलायची पावडर, थोडं केशर दूध आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट घातले आहे। सगळं छान मिक्स केलं की आपलं श्रीखंड तयार आहे। फ्रीजमध्ये थोडं थंड करून खा, पुरीसोबत अजून भारी लागेल। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। थँक्यू।